न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। पत्रकार चौकात इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग। पत्रकार चौकातील कोहिनूर प्लाझा येथील मायसाइन इलेक्ट्रॉनिक दुकानास भीषण आग लागली असून या भीषण आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आग विझवण्यासाठी महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। पत्रकार चौकामध्ये मायसाइन नावाचं जे साइन बोर्डचं एक दुकानाला भीषण आग लागली। इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळं ही आग खऱ्या अर्थाने लागली आणि आग इतकी तीव्र होती। इथं आजूबाजूला शेजारी बरेचसे दुकानं आहेत, शेजारी ते बंदूक घर दुकान आहे, त्याला सुद्धा आगीने पण महानगरपालिकेचं जे अग्निशमन व आणीबाणी सेवेचं जे विभाग आहे यांनी त्वरित या ठिकाणी दखल घेऊन इथं पोचले आणि ही आग नियंत्रणात आणली। मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे, महानगरपालिकेच्या प्रशासन आहे, विशेषतः आयुक्त साहेबांना असे वेळोवेळी या मागे देखील 3-4 महिन्यापूर्वी सावेडी येथे आग लागली होती, त्यावेळेस देखील जीवितहानी जरी झाली नसली परंतु व्यापाऱ्यांचं याच्यामध्ये फार मोठं नुकसान होतं आणि प्रत्येक व्यापाऱ्याला मला हे सांगणं आहे की आपल्या दुकानाचा इन्शुरन्स आपण निश्चित काढावा, कारण एका आगीमुळं आपलं लाखोंमध्ये त्या ठिकाणी नुकसान होतं। आयुक्त साहेबांना आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू। जे अग्निशमन विभागाचं जे प्रमुख आहेत मिसाळ साहेब, त्यांनी सुद्धा व्यक्तिशः लक्ष देऊन त्या ठिकाणी ते गेले आणि आग नियंत्रणात आली। परंतु या संदर्भामध्ये एक बैठक बोलवली पाहिजे आणि नगर शहरामध्ये आता ज्या ज्या जुने दुकानं असतील नवे असतील याचं जे फायर ऑडिट असतं हे फायर ऑडिट झालं पाहिजे आणि निश्चित प्रकारे ह्या सगळ्या ज्या घटना घडतात याच्यावर आपण नियंत्रण आणू शकतो। त्यामुळं त्वरित या ठिकाणी ही फायर ऑडिट संदर्भामध्ये मीटिंग व्हावी। खासदार निलेश लंके साहेब देखील त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने निर्देश देतील आणि लवकरात लवकर ही मीटिंग त्या ठिकाणी जर घडली तर आम्ही निश्चित प्रकारे हे सगळं काही या शहरामधलं अशा घटना घडणार नाही याची सर्वजण दक्षता घेतील। आणि आता या मोठ्या बातमीसह वेळ झाली ते थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आणि बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।